हॅलो गाईज, आज आहे आपल्याला रसमलाई केकची ऑर्डर. त्यासाठी मी हा व्हॅनिला स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे. स्पॉन्ज बेक करताना त्यामध्ये मी रसमलाई इमल्शन घातलेला आहे. 3 लेअर मध्ये केक छान कट करून घेऊया. रसमलाई केक आहे तर त्यासाठी रसमलाई तर लागणारच. बघा, मी अशी मस्त पैकी रसमलाई सकाळीच घरी बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आपल्या चॅनलवरती रसमलाईचा व्हिडिओ आहे. तुम्हाला बघायचा असेल तर फाटलेल्या दुधापासून परफेक्ट रसमलाई असं टायटल आहे. नक्की जाऊन बघू शकता. व्हिपिंग क्रीम मी बीट करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण हा रसमलाईचा क्रश घालूया. रसमलाईचा क्रश घातला ना तर टेस्ट ह्याने खूप छान लागते. थोडंसं रसमलाई इमल्शन ह्यामध्ये ऍड करूया, अगदी 2 ड्रॉप. आणि आता हे छान मिक्स करून घेऊया. सर्वात आधी थोडीशी क्रीम आपण केक बोर्डला लावून घेऊया. केकची फर्स्ट लेअर ठेवूया. रसमलाईच्या ह्या दुधाने आपण मस्त केक स्पॉन्ज हा सोक करून घेऊया. त्यावरती क्रीम टाकूया. क्रीम छान स्प्रेड करून घेऊया. त्यावरती आपण हे रसमलाईचे तुकडे टाकूया. त्यावरती केकची सर्वात वरची लेअर ठेवूया. साइडनी आधी असं थोडं कव्हर करून घेऊया. पुन्हा छान रसमलाईने केक सोक करून घेऊ. छान परफेक्ट अशी रसमलाई मस्त घरच्या घरीच बनते. तुम्ही करून बघितली ना तर तुम्हाला स्वतःला विश्वास वाटणार नाही की तुम्ही इतकी छान रसमलाई घरी बनवलेली आहे. तर ती पुन्हा क्रीम घालूया, स्प्रेड करून घेऊया. माझा मुलगा तर रसमलाई बघून इतका खुश झाला ना, कारण त्याला रसमलाई खूप आवडते. त्यावरती पुन्हा रसमलाईचे तुकडे घालूया. त्यावरती आपली सर्वात शेवटची लेअर ठेवून घेऊया. पुन्हा आपण रसमलाईने छान सोक करून घेऊया. त्यावरती क्रीम टाक छान सर्व बाजूने स्प्रेड करून घेऊ. केक क्रम कोट करून घेतलेला आहे. आता अर्ध्या तासासाठी केक आपण फ्रीज मध्ये ठेवूया. आता आपण फायनल आयसिंग करून घेऊया. साइडने ही क्रीम लावून घेऊया. स्क्रॅपरच्या सहाय्याने छान फिनिशिंग करून घेऊया. वरतून जी क्रीम लागलेली आहे ती सर्व आधी आपण काढून घेऊया. केकला आता आपण साइडने छान बॉर्डर करून घेऊया. आता वरच्या साइडनेही सेम बॉर्डर करून घेऊया. पिस्ता आणि रोज पेटल्स लावून छान मी असं साइडने केक गार्निश करून घेतलेला आहे. केक मी असं छान डेकोरेट करून घेतलेला आहे. रसमलाई मधील रस मी थोडासा पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी रसमलाई केक वरती ठेवलेली आहे. त्यावरती मी थोडं केशर लावलेलं आहे. बदाम, पिस्ता आणि गुलाबाच्या पाकळ्या कट करून ठेवलेल्या आहे. तयार आहे रसमलाई केक. असेच नवनवीन केक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.